नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर जिल्ह्यात पैगंबर जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन व ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 23 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पार पडली. या प्रसंगी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन शहरात पैगंबर जयंतीची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीने घेतला आहे. यंदा 5 सप्टेंबरला पैगंबर जयंती असून 6 तारखेला गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला विनंतीला मान देऊन ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीनं स्वतःहून 5 तारखेऐवजी 8 तारखेला पैगंबर जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर पैगंबर जयंतीची सुट्टी 5 ऐवजी ज्या दिवशी मिरवणूक निघणार आहे त्या दिवशी जाहीर करण्यात यावी अशी मागणी देखील कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. कार्यक्रम पोलीस डिपार्टमेंट आणि शहरातले प्रमुख लोकांचा एक मीटिंग झाली. ईद-ए-मिलादुन्नबी से 5 तारीख से जे अपना हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जे ये मनाते हम, वो 5 तारीख को आया है और 6 तारीख को मिरवणूक गणपती मिरवणूक होती. म्हणजे शहरातले बरेच लोकांना बोलून एक शांतता आणि पोलीस डिपार्टमेंटचा आणि आपला शहरातले प्रमुख लोक एक तटीदाराचे जे प्रमुख लोक आहे अब्दुल खादर त्यांचे समजा साथीदार लोक मिळून एक निर्णय घेतला की आपल्या ये टाइमवर म्हणजे आता 5 तारीखला आपला ईद-ए-मिलादुन्नबी, 6 तारीखला गणेश मिरवणूक असतं विसर्जन मिरवणूक. त्यामुळे आपल्या मिरवणूक आणि ते मिरवणूकमध्ये शांततेने जायला पाहिजे. त्यामुळे आपली मिरवणूकमध्ये ते रस्ता भेटणार आहे. एकच दिवसात एकच हे असतं. त्यामुळे आम्ही समजा मिळून 8 तारीखला ईद-ए-मिलादुन्नबीचा हा प्रोग्राम तय केला आणि डिक्लेअर केला. आज अहमदनगर शहर सध्याचा अहिल्यानगर ह्या शहरामध्ये नगर शहरातल्या झेंडा उत्सव कमिटी व मोहरम उत्सव कमिटीचे संयुक्त विद्यमानाने जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची व नगर शहरातल्या तरुणांची निरनिराळ्या पक्षात काम करणारे, निरनिराळ्या मोहल्ल्यामध्ये काम करणारे ते सगळे लोक जमले. इथं जमल्यानंतर 2, 4, 5 मीटिंगा झाल्या आणि मीटिंगा झाल्यानंतर मुस्लिम समाजाने स्वतःहून निर्णय घेतला. हे निर्णय घ्यायला कोणी लावलेलं नाहीये. आमचं शहर व आमचा जिल्हा शांत राहावा म्हणून आम्ही घेतलेला निर्णय येते. स्वतःहून निर्णय घेतला आणि आम्ही निर्णय असं घेतलं की झेंडा ईद आम्ही 5 ऐवजी 8 तारखेला साजरा करणार आहे. पण 8 तारखेला साजरा करत असताना आमची जी शासनाकडे जी डिमांड आहे, आमचं म्हणणं असं आहे की 8 तारखेला 12 वाजूस्तर जे पारंपरिक वाद्य असतात, इथं वाद्य तर नाही, तकरीचा कार्यक्रम होत असतो 12 वाजूस्तर, त्याची परवानगी कलेक्टर साहेबांनी पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला घेऊन द्यावी व जी कलेक्टर डिक्लेअर्ड सुट्टी आहे ईद-ए-मिलादुन्नबीची ती 5 ऐवजी 8 ला मिळावी, जेणेकरून नगर शहरातले व जिल्ह्यातले बाहेरगावचे सगळे लोक, शाळकरी मुलं त्याच्यात सामील होतील आणि हे जे डिक्लेरेशन नगर शहरातून झालंय ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात यावं अशी आमची विनंती. आज कोतवाली पुलिस स्टेशन में एक बहुत अहम मीटिंग हुई जिसमें ईद मिलाद के ताल्लुक से पिछले 2-3 मीटिंग हुए थे. किसी भी तरह का फैसला नहीं हुआ था, लेकिन आज एडिशनल साहब के मौजूदगी में और समाज के सारे प्रतिष्ठित लोगों ने एक तरफा मशवरा करके ये तय करे और हमारे शहर के उलमा इकराम इन सब ने एक तय किया कि जैसा कि पिछले 2 साल से हमको आगे लेना पड़ा था, उसी तरह इस साल भी वही रूट रहने की वजह से और हमारा हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ये 1500 साल पूरे हो रहे हैं. तो ये फेस्टिवल जो है, ये ईद जो है, हर साल से भी बेहतर से बेहतर की जाए. अच्छी से अच्छी रोशनाई हो, अच्छे से अच्छा डेकोरेशन हो और प्रोग्राम में किसी भी तरह की कोई भी अनबन ना हो. इस सारी चीज़ों को मद्देनजर रखते हुए 5 तारीख के अलावा ये जो जुलूस है, सिर्फ जुलूस जो है 8 तारीख को निकलेगा. जैसे हर साल ईद मिलाद का जुलूस होता है, उसी तरह ये जुलूस 8 अगस्त 2025 को निकाला जाएगा. और ईद मिलाद का जो फातिहा खानी, रोशनाई, ये सारी जो चीज़ें हैं, हमारी दरूद की महफिल, ये जो सारी चीज़ें हैं वो 5 तारीख को ही होंगी, लेकिन जुलूस जो है वो 8 तारीख को मनाया जाएगा. प्रतिनिधी मुंतजिर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.